मराठी व्याकरण प्रयोग. प्रयोग म्हणजे काय तर कर्ता कर्म क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. म्हणजे वाक्यामध्ये क्रियापदाचा कर्त्याशी किंवा कर्माशी लिंग वचन पुरुष यांच्या बाबतीमध्ये जो संबंध असतो त्यालाच प्रयोग असे म्हणतात. प्रयोगाचे 3 प्रकार आहेत: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. कर्तरी प्रयोग म्हणजे काय तर कर्ता महत्त्वाचा असतो. कर्त्याच्या लिंग वचन पुरुष बदलला की क्रियापद बदलते. पुरुष म्हणजे विभक्ती, म्हणजे कर्ता प्रथमा विभक्तीत असतो, कर्म द्वितीय विभक्तीमध्ये असते, तर क्रियापद हे वर्तमान काळीच असते. उदाहरण पाहूया आपण. श्याम पेरू खातो. श्यामच्या ऐवजी आपण सीता घेऊया, लिंग बदलूया. सीता पेरू खाते, म्हणजे इथे लिंग बदलल्यावर क्रियापद बदलले. मी सिनेमा बघतो, ती सिनेमा बघते. आलं का लक्षात? कर्ता बदलल्यावर क्रियापद बदलले, म्हणून त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात. पुढचा प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. तिथे कर्म महत्त्वाचे आहे, म्हणजे क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते. कर्ता तृतीय विभक्तीत किंवा चतुर्थ विभक्तीमध्ये असतो आणि कर्म हे प्रथमा विभक्तीत असते आणि क्रियापद बहुतांश भूतकाळी असते. बघा, कर्तरीमध्ये क्रियापद वर्तमानकाळी असते आणि कर्मणीमध्ये बहुतांश ते भूतकाळीच असते. आता वाक्य आहे बघा, रामाने आंबा खाल्ला, त्याऐवजी रामाने आंबे खाल्ले, म्हणजे आंबा जो आहे वचन बदललं, आंबाचं आंबे केलं तर काय झालं? क्रियापद बदललं. त्याने डबा उघडला, त्याने कपाट उघडले, म्हणजे डबा जो आहे पुल्लिंग आहे तो डबा आणि कपाट जे आहे ते कपाट म्हणजे नपुसक लिंग, म्हणजे जे लिंग कर्माचं आहे तेच लिंग क्रियापदाचं असते. त्याने डबा उघडला, त्याने कपाट उघडले. तिसरा आहे भावे प्रयोग, म्हणजे जेव्हा क्रियापद हे कर्ता किंवा कर्म यांच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नाही तेव्हा त्याला भावे प्रयोग असे म्हणतात. आता भावे प्रयोगामध्ये कर्ता हा तृतीय किंवा चतुर्थ विभक्तीमध्ये असतो आणि कर्म हे नेहमी द्वितीय विभक्तीमध्ये असते आणि क्रियापद हे तृतीय पुरुषी, आलं का लक्षात? एक वचनी नपुसक लिंगच असते नेहमी. आता वाक्य बघा, गोपालने गाईस बांधले. इथे तुम्ही कर्ता किंवा कर्म बदलून बघा, वेगवेगळे शब्द, लिंग बदला, वचन बदला, क्रियापद बदलणार नाही. आईने बाळास निजवले. शिकाऱ्याने हरणास पकडले. शिकाऱ्यानेच्या ऐवजी शिकाऱ्यांनी हरणांना पकडले. क्रियापद बदलत नाही, त्यावेळी ते भावे प्रयोग असते. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.